नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत गुढीपाडव्यासाठी ही गुढीची रेडी रांगोळी। तर चला बघूया आजचा आपला व्हिडिओ। आज मी काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट केलेला आहे तुमच्यासाठी। जर तुमच्याकडे मोठी OHP शीट नसेल, इवन माझ्याकडे पण मोठी OHP शीट नव्हती, तर मी थोडंसं डोकं लावून एक एक्सपेरिमेंट केलेला आहे। तर मी इथे काय केलेलं आहे की 4 OHP शीट घेतलेल्या आहेत। A4 साइजच्या 4 OHP शीट घेतल्यात आणि त्या अशा एकमेकांना मी फॅब्रिक ग्लूनी चिटकून घेतलेल्या आहेत। चारी बघू शकता तुम्ही इथं असं व्यवस्थित चिटकून घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला इथे एक मोठी OHP शीट तयार झालेली आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित चिटकून घ्यायचे आहे एका लाईनने। आणि आता मी काय करणार आहे, बाजू पलटून घेतलेली आहे व त्याला सेलो टेप लावलेला आहे। सेलो टेपनी पाठीमागच्या बाजूला मी असं चिटकून घेणार आहे अशा पद्धतीने, म्हणजे आपली OHP शीट एकदम मजबूत होईल, हलणार नाही ती व्यवस्थित। अशा पद्धतीने आपण चिटकून घेऊया चारी बाजूला। तर ही मी जी एक्सपेरिमेंट केली आहे ही सक्सेस पण झालेली आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आणि मोठी पण OHP शीट झालेली आहे। 4 OHP शीट एकत्र जोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने। आता गुढीपाडव्यासाठी मी एक रांगोळीची डिझाईन याच्यावरती ड्रॉ करून घेणार आहे। पेन मार्करचा उपयोग मी इथं केलेला आहे। आता बाजू आपल्याला पलटायची आहे आणि त्याच्यावरती मी ड्रॉइंग करून घेते। इथे गोल डिझाईन प्रॉपर यावी म्हणून मी मोठी परात जी असते आपल्या घरात, स्वयंपाकघरात, ती परात इथं मी वापरलेली आहे। आणि आता मी ड्रॉइंग करून घेते, फ्री हँड ड्रॉइंग करून घेणार आहे। पण याची ड्रॉइंगची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही ती प्रिंट काढून OHP शीटला पाठीमागच्या साईडला लावून तुम्ही चिटकून घेऊ शकताय आणि ड्रॉइंग ड्रॉ करून घेऊ शकता। इथे मी फ्री हँड ड्रॉइंग काढून घेत आहे अशा पद्धतीने। जेव्हा आपण OHP शीट चारी OHP शीट जेव्हा आपण चिटकवतो तेव्हा आपल्याला सुकायला ठेवायचं आहे। 2 तास सुकायला ठेवा, म्हणजे OHP शीट ही घट्ट राहील। जर तुम्ही लगेच ड्रॉइंग करायला घेतलं तर ती निघून जाणार, त्यामुळे त्याला सुकायला थोडा टाईम द्या आणि मग त्याचा वापर सुरू करा। इथं आपलं ड्रॉइंग पूर्ण झालेलं आहे। एका बाउलमध्ये आपल्याला फॅब्रिक ग्लू घ्यायचा आहे। फॅब्रिक ग्लू 50% आणि 50% पाणी असा रेशो आपल्याला इथं यूज करायचा आहे। मिक्स करायचं आहे फॅब्रिक ग्लू आणि पाणी, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे माझ्याकडून रेकॉर्डिंगचं बटन दाबलं नाही गेलं, त्यामुळे कलर्सचं जे रांगोळी चिटकवली होती ते तुम्हाला दाखवायचं राहिलं। तुम्ही पुढच्या प्रोसिजरमध्ये समजून घ्या मी कशी रांगोळी चिटकून घेतलेली आहे ती। तर इथं एक पार्टला आपल्याला ग्लू लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती रांगोळी चिटकून घ्यायची आहे आपल्याला। इथे मी कलर्ससाठी ब्राऊन, ऑरेंज, मँगो येल्लो आणि आपला लाईट येल्लो कलरची रांगोळी वापरलेली आहे। अशा पद्धतीने शेडिंगमध्ये आपल्याला रांगोळी चिकटून द्यायची आहे। एक दुसरी OHP त्याच्यावर ठेवायची आणि अशी कपड्याने आपल्याला त्याच्यावरती रब करायचं आहे। आणि जरा रांगोळी उचलायला त्रास होतो, त्यामुळे अलगद शीट उचलायची आहे आणि रांगोळी उरलेली आहे ती काढून टाकायची आहे अशा पद्धतीने। बाकीचे पण आता आपल्याला जी कलर्सच्या आतमध्ये जी पानं आहेत ती आपल्याला ग्लू लावून रांगोळी चिटकून घ्यायची आहे। ग्रीन कलरची रांगोळीचा इथं वापर केलेला आहे मी। इथे ग्लू लावून झाल्यानंतर आपल्याला रांगोळी ग्रीन कलरची द्यायची आहे। तर आपल्याकडे इथं फिलर आहे, फिलरने रांगोळी भरायची आहे, त्यामुळे लवकर रांगोळी भरली जाते।
हाताने जर भरायला गेला तर खूप वेळ लागतो आणि रांगोळी मोठी असल्यामुळे पण वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला इथं फिलरचा वापर करायचा आहे। इथं आता मी जी झेंडूची फुलं आहेत, माळ आहे झेंडूची, त्याला ग्लू लावून घेते आणि त्याच्यावरती रांगोळी चिटकवून घेते। तर बाकी सर्व डिझाईनला आपल्याला ग्लू लावून रांगोळी चिकटून घ्यायची आहे। तर इथे हा आपला फर्स्ट लेयर कंप्लीट झालेला आहे। फर्स्ट लेयरमध्ये रांगोळी एवढी चिटकत नाही, सेकंड लेयरमध्ये रांगोळी व्यवस्थित चिटकते। तर आपल्याला इथं सेकंड लेयर करायचं आहे, त्यासाठी आपल्याला 2 तास याला सुकायला ठेवायचं आहे। तर इथं बघू शकता रांगोळी आपली व्यवस्थित सुकलेली आहे। आता आपल्याला याच्यावरती सेकंड लेयर करायचं आहे। तर सेकंड लेयरसाठी सेम प्रोसिजर वापरायची आहे, 50% पाणी आणि 50% ग्लू। हाच रेशो घेऊन आपल्याला सेम पद्धतीने ब्रशने त्याच्यावरती ग्लू लावून घ्यायचा आहे। ग्लू लावताना अलगद लावायचा आहे, नाहीतर आधीची जी रांगोळी आहे ती निघून जाईल। त्यामुळे अलगद असा ब्रश फिरवायचा आहे आणि त्याच्यावरती ग्लू चिटकून घ्यायचा आहे आणि सेम पद्धतीने शेडिंग करायचं आहे। पहिला डार्क ब्राऊन द्यायचा आहे, मग ऑरेंज, मग मँगो येल्लो आणि त्यानंतर लाईट येल्लो कलरची रांगोळी आपल्याला चिटकून द्यायची आहे। त्याच्यावरती रांगोळी चिटकून झाल्यानंतर दुसरी OHP शीट परत ठेवायची आणि हाताने कपड्याने रब करून घ्यायचं आहे त्याच्यावरती। असंच पद्धतीनं आपल्याला सगळ्या डिझाईनला ग्लू लावून सेकंड लेयरवरती रांगोळी चिटकून घ्यायची आहे। सेकंड लेयरमध्ये जी आपण गुढीची साडी करणार आहोत त्यासाठी इथं मी डार्क ब्राऊन कलरचा रांगोळीचा वापर केलेला आहे। असं शेडिंगमध्ये मी रांगोळी चिटकून घेत आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला शेडिंग करायचं आहे। डार्क ब्राऊन पहिला आणि त्याच्यानंतर मग रेड कलर असं शेडिंगमध्ये रांगोळी चिटकून घ्यायची आहे। इथे रांगोळी ही मोठी असल्यामुळे मी तुम्हाला फास्ट फॉरवर्ड करून दाखवत आहे, पण तुम्हाला जसं क्रिएटिव्हिटी तुमची दाखवायची आहे तशी तुम्ही दाखवू शकताय। शेडिंग तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करू शकताय। जसं कॉम्बिनेशन रांगोळीचं हवं आहे तसं तुम्ही कॉम्बिनेशन इथं वापरू शकताय। तुम्ही स्वतःची क्रिएटिव्हिटी तुम्ही इथं दाखवू शकताय। मला इथे हे शेडिंग आणि हे कलर कॉम्बिनेशन आवडलं, त्यामुळे मी हे शेडिंग आणि कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे। अशाच पद्धतीने बाकी आपण डिझाईन ग्लू लावून रांगोळी चिटकून घेणार आहोत आणि आपला हा सेकंड लेयर कंप्लीट करून घेणार आहोत। आपला आता हा सेकंड लेयर ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे। आता परत आपल्याला याला सुकायला ठेवायचं आहे, 2 तास सुकायला ठेवायचं आहे, गडबड करायचं नाही आहे अजिबात। सुकल्यानंतर आपल्याला थर्ड लेयर करायचा आहे ॲक्रेलिक कलरचा।
तर इथं तुम्ही बघू शकता रांगोळी आपली एकदम कडक छान सुकलेली आहे। आता आपल्याला ॲक्रेलिक कलरचा लेयर करायचा आहे। इथे मी मरून कलरचा ॲक्रेलिक कलर वापरलेला आहे। आता त्याच्या आणि 2 नंबरचा ब्रश आहे, राऊंड ब्रश। आता आपण त्याला बॉर्डर करून घेऊया रांगोळीला। व्यवस्थित अलगद ब्रश फिरवायचा आहे, खूप घासायचा नाही आहे, घासल्यामुळे रांगोळी निघून जाते। त्यामुळे पूर्ण प्रॉपर सुकल्यानंतर आपल्याला ॲक्रेलिक कलरचा लेयर द्यायचा आहे। आउटलाइन दिल्यामुळे रांगोळी अजून उठून दिसते, तुम्ही बघू शकता। आणि थोडंफार शेडिंग पण आपल्याला ॲक्रेलिक कलरने करायचं आहे। इथे मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं आपण शेडिंग करायचं आहे, त्यामुळे अजून अट्रॅक्टिव्ह दिसते रांगोळी, तुम्ही बघू शकता इथं। अशाच पद्धतीने आपल्याला अजून थोडी गुढीला सजवायचं आहे, जसं की कुंदन लावून आपण सजवू शकतो त्याला। कुंदन परत बॉल चेननी पण आपण त्याला सजवू शकतो। तुम्हाला जसं क्रिएटिव्हिटी दाखवायची आहे तसं तुम्ही करू शकता। इथं मी आउटलाइनर घेतलेला आहे, हे गोल्डन कलरचं आउटलाइनर आहे आणि साडीमध्ये थोडे थोडे डॉट्स दिलेले आहेत। साइडून व्हाईट कलरचा आउटलाइनरचा वापर केलेला आहे आणि असं बिंदू दाखवलेले आहेत। जसं आपण रांगोळीमध्ये बिंदू टाकतो तसे आपण इथं व्हाईट आउटलाइनरनी बिंदू दाखवणार आहोत। साडीचे जे काठ असतात त्याला मी असे बॉल चेन लावलेली आहे, त्यामुळे अजून अट्रॅक्टिव्ह दिसते रांगोळी। आणि कलशला पण मी बॉल चेन चिटकून घेतलेली आहे, थोडे कुंदन लावून घेतलेले आहेत। तर तुम्ही ही रांगोळी नक्की करून बघा। 4 OHP शीट एकमेकांना जोडून मोठी OHP शीट तयार करून नक्की ट्राय करून बघा। तर इथे आपली रांगोळी पूर्ण झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला साइडून कात्रीने कट करून घ्यायची आहे। तर तुम्हाला ही माझी रांगोळीची व्हिडिओ कशी वाटली प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणखीन कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू।